वर्षापासून केलेलं आंदोलन सुरू ते थांबावं लागणार आहे। तुम्ही बोललेलं तुम्हाला सगळं द्यावं लागणार आहे। जाती जाती तेढ निर्माण करायचं षडयंत्र तुम्ही रचलं ते तुम्हाला पहिलं बंद करावं लागणार आहे। तुम्हाला सांगतो, तुमचा दरेकर जाहीर बोलून गेलाय की मी अभियान सुरू केलं म्हणजे षडयंत्र सापळा मनोज जरांगेच्या विरोधात आणि मराठ्यांच्या विरोधात। त्यांनी संघटना फोडल्यात, आमच्या समन्वय फोडलेत। जसा त्या दरेकरने क्रांती मोर्चा फोडला होता, एका क्रांती मोर्चे 3 क्रांती मोर्चे केले आणि चांगलं काम करणारे समन्वयक आमचे बदनाम केले, तसं दरेकरने पुन्हा सुरू केलं। म्हणून मराठ्यांची लाट पुन्हा उसळली की हो बदनाम करायला निघाला। तुमच्या शब्दाच्या बाहेर दरेकर जाऊच शकत नाही। ते लाड खोड ते तर सोडूनच द्या, असले खोड लय बघितले, ते जाऊच शकत नाही तुमच्या पुढं। ते एक ढाकू माकू कुठला होता मध्ये दही हांडी ती, हे तुमच्या पुढे जाऊ शकणारे लोक नाहीयेत, कारण यांना अन्नच तुमच्यामुळे आहे खायला। या अन्नाला मोताल झालेले लोक ते दुसऱ्या दिवशी जेलला जाते। ही रिअल परिस्थिती आहे। प्रत्येकाचा घोटाळा असतो फडणवीस साहेब, प्रत्येकाचा। तुम्हाला सवय लागली खुन्नसपणानं काम करायची, नसले तरी माया मागं पोलिस लावायचे, नसल्या तरी केसेस करायच्या। त्या गेवरायच्या जातीवादी अधिकाऱ्यानं माझ्या विरोधात केसेस करायच्या, नंतर त्याचे स्टेटमेंट बदलायचे, त्याच्या सह्या बदलून घ्यायच्या। हे जे प्रकार आहेत ना, प्रत्येकाचा घोटाळा असतो फडणवीस साहेब। तुमची संभाजीनगरची घोटाळ्याची फाईल आली माझ्याकडे आज, पण इतक्या खालच्या दर्जाचे आम्ही नाहीत तुमच्यासारखे गैरवापर करणारे, कारण तो कोर्टापर्यंत गेला, त्याच्या नाही तारखे बाहेर निघत। मैतावाच काढली तुम्ही ती नाटकाची, 13 वर्ष झोपलेली केस अचानकच काय फडणवीस साहेब बाहेर निघाली? मग जर आमची फसवणुकीची केस बाहेर निघली नसून फसवणूक, तुमची कस काय निघत नाही? शिडकोची ती संभाजीनगरच्या गुडघे का डाटा आहे देऊ? आमचा फक्त प्रश्न आहे, आम्हाला नाही त्या मॅटर मध्ये पडायचं। तुमच्यासारखी नियत आमची नाहीये खराब, वाटोळा करायची, जेलला पाठवायची। तुम्ही आम्हाला टाका जेलमध्ये, आम्हाला नाही टाकायची। त्यात 100% तुम्ही येत, कारण त्याच्या शिक्क्या सहित येत त्या फायली। आम्हाला नाही करायचं, आम्हाला फक्त उदाहरण द्यायचं। मग हेच फाईल कस काय निघती? मग फाईल कस काय निघती 13 वर्षानंतर? मी तुम्हाला रोखत नाही, तुम्हाला मॅनेज होत नाही, तुम्हाला फुटत नाही, मी तुमचे पैसे पद घेत नाही। का मी गरीबासाठी काम करू नये? का मी गरीब मराठे मोठं करण्यासाठी काम करू नये? का माझ्या मायबाप मराठ्याने हमेशा उसत तोडायची? का लोकांच्या मजुरीनं कायम जायचं? का आमच्या शेतीला भाव मिळू नये मालाला? का आमचे पोरं अधिकारी होऊ नयेत, पोरी का अधिकारी होऊ नयेत आमच्या? का मागू नये मी? तुमच्या चिरीमिरी देणाऱ्या पैशावर 500वर 200वर 3000वर 1500वर आमचं आयुष्याकडे जाणार का? आमच्या लेकराला आयुष्याचं का देत नाही तुम्ही? काय करायचं आम्हाला तुमच्या त्या पैशाचं? वावर विकून पोरं शिकत होतो आम्ही, काय माहिती तुम्हाला काय जाणे? येऊन बघा एकदा मराठ्याच्या घरात, जा एकदा बलिदान गेलेल्याच घरात, दुसऱ्या दिवशी सकाळी आरक्षण देता तुम्ही। त्या छगन भुजबळ टकुऱ्या पुढे घेऊन हिंडतात, घेण्याचं त्याच्या पडाला एक केस नाही राहिला, आणि त्याच्या तोंडाकडे बघून आमचा वाटोळ करता काय तुम्ही? किती भोगायला लावणार फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला? काय केलं इतके खुनसी कापणा तुमचा आमच्याविषयी? काय इतका द्वेष आमचा? आम्हाला माहिती ना, तुम्ही बार बार सांगणार विरोधक करीत नाहीत, आम्हाला माहिती ना ते करीत नाहीत, म्हणून तर आम्ही तुम्हाला मागतोय। तुम्ही शेवटचं सांगतो तुम्हाला, आमच्या वाटाला जाऊ नका, आम्हाला वेटीस धरू नका। माझ्या समाजाचं ठरलेलं पूर्ण आरक्षणासहित द्या। हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, माझा शब्द लक्षात ठेवा। नसता जर मी या क्षेत्रात उतारलो, फिरून खैर नाही, शीटच निघून येणार नाही। वेळेवर मला माझ्या मराठ्यांना काय शिकवायचंय आणि कसे डावपेच आखायचे, एक काखण जर तुमच्यापेक्षा पुढे भरलो नाही ना डावपेच करायला, तर नाव बदलून ठेवी। मी कोणचा डाव कोणत्या टायमाला टाकीन, पण सोपडा सापच करीन। माझी विनंती आहे तुम्हाला फडणवीस साहेब, माझ्या समाजाला त्रास देऊ नका। त्या छगन भुजबळच्या ओबीसीच्या हातानं माझ्या समाजाचं आरक्षण द्या, जे कायद्यात पक्क बसतंय। आणि आम्ही पहिल्यापासून ओबीसी देत, ओबीसी आरक्षण हे नंतर दिलेलं आहे। आम्ही 200 वर्षापासून ओबीसी आरक्षणात, आणि धनगर समाज बांधवांना आमच्या विरोधात उगाच घालू नका।